नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठीची विरामचिन्ह. विरामचिन्ह म्हणजेच काय तर पंक्च्युएशन मार्क. आता हे पंक्च्युएशन मार्क किंवा विरामचिन्ह कशी वापरली जातात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, त्याचे सेंटेन्सेस कसे असतात, हे आपण फक्त आणि फक्त एका पोयममधून समजून घेणार आहोत, जे तुमचं 5 मिनिटामध्ये याचं रिव्हिजन होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला काय आहे तर पूर्णविराम. आता पूर्णविराम कसा लिहिला जातो, म्हणजे पूर्णविरामचा सिम्बल कसा आहे तर हा. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर फुल स्टॉप म्हणतात. आता पूर्णविराम काय म्हणतो, आता पूर्णविराम आपल्याला काय सांगतो, इथेच थांब जरा, म्हणजे थोडंसं थांबायला सांगतोय. म्हणजे ज्यावेळेस आपला सेंटेन्स, आपलं वाक्य पूर्ण होणार आहे तेव्हा आपल्याला पूर्णपणे तिथं थांबायचं आहे, त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स चालू होणार आहे. ठीक आहे, तर हे काय झालं तर आपलं पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. सो इंग्लिशमध्ये तो काय म्हणतो, फुल स्टॉप से स्टॉप राईट हिअर, म्हणजे इथेच थांब. ठीक आहे, इथेच थांब. इथून थांबून तुझं काय होणार आहे पुढे, तर तुझं पुढचं दुसरं सेंटेन्स चालू होणार आहे. सो आय होप पूर्णविराम समजला असेल. सेकंड आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजेच काय तर कॉमा. आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, कॉमा. कसा लिहिला जातो हा, तर हा कॉमा असा दिला जातो. आता स्वल्पविराम काय म्हणतो, म्हणे थोडा श्वास घे बरं. म्हणजे आपण जेव्हा म्हणजे कंटिन्यू बोलत असतो, सो हे कधी श्वास घ्यायचा आहे, कधी थांबायचं आहे, जेव्हा सेम फुलांची नावं आहेत, फळांची नावं आहेत, मुलांची नावं आहेत, गावाची नावं आहेत, शहरांची नावं, म्हणजेच काय, सेम वर्ड ज्यावेळेस येणार आहेत सेंटेन्समध्ये त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं थांबायचं आहे. थांबायचं आहे म्हणजे पूर्ण थांबायचं आहे का, पूर्ण थांबला म्हणजे काय झाला तर हा तुमचा फुल स्टॉप झाला. सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. फुल स्टॉप म्हणजे काय, जसं की एखादी बस आहे, सो बस तिथे पूर्णपणे थांबणार आहे, हे काय झाला तिचा फुल स्टॉप झाला. आणि जेव्हा ट्रॅफिक वगैरे येणार आहे त्यावेळेस जेव्हा बस हळूहळू चालणार आहे किंवा थांबत थांबत चालणार आहे, थोडं ट्रॅफिक आलं थोडं थांबली, थोडं ट्रॅफिक आलं थोडं थांबली, हे जे असणार आहे हे आपलं असणार आहे कॉमा. आता कॉमा इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर कॉमा सेज टेक अ लिटिल पॉज, म्हणजे थोडंसं पॉज घे बाबा, थोडंसं थांब बाबा. सो हे झालं आपलं स्वल्पविराम. त्यानंतर थर्ड आहे आपला प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर क्वेश्चन मार्क. आता त्याचं सिम्बल कसं आहे तर हे तर सगळ्यांना सिम्पली लक्षात येऊन जाईल की प्रश्नचिन्ह कशाला म्हणतात. जो सेंटेन्स असणार आहे त्याच्या एंडिंगला जेव्हा क्वेश्चन मार्क येणार आहे तेव्हा डोळे झाकून सांगायचं की हा काय आहे तर प्रश्नचिन्ह किंवा क्वेश्चन मार्क आहे. आता प्रश्नचिन्ह काय म्हणतो, विचारे उत्तर काय आहे. आता क्वेश्चन नेहमी आपल्याला आन्सरच विचारत असतो, जेव्हा आपल्याला आन्सर विचारलेलं जातं तेव्हा त्याला काय म्हणतात तर क्वेश्चन किंवा क्वेश्चन मार्क. आता इंग्लिशमध्ये क्वेश्चन मार्क काय बोलतो तर क्वेश्चन मार्क आस्क व्हॉट इज द आन्सर. आता क्वेश्चन मार्क काय विचारतोय, काय आहे सांगा बरं उत्तर. सो हे काय झालं आपलं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह. त्यानंतर आहे फोर्थ नंबर उद्गार चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह. आता याचं सिम्बल कसं असणार आहे तर हा. आता ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर एक्सक्लामेशन मार्क. उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच काय तर एक्सक्लामेशन मार्क. आता ते काय म्हणतो किंवा काय सांगायचं आहे त्याला आपल्याला, किंवा त्याची जागा काय आहे तर तो कसं स्वतःची ओळख करून देतो. उद्गार चिन्ह म्हणे वा किती छान आहे. ज्या वेळेस आपल्या तोंडातून सरप्राईजली, म्हणजे जसं की आपण खुश आहोत, आपण दुःखी आहोत, आपण काहीतरी अचानक सरप्राईजली एखादी गोष्ट बघितलेली आहे, त्यावेळेस आपल्या तोंडातून जे पहिलं अक्षर निघणार आहे सो ते काय असणार आहे आपलं एक्सक्लामेशन मार्क. आता एक्सक्लामेशन मार्क इंग्लिशमध्ये काय म्हणतोय तर एक्सक्लामेशन मार्क से वाव दॅट इज अ वंडरफुल. आता एखादी गोष्ट बघितलेली असेल किंवा काय बघितलं असतं तेव्हा बोलतो वाव किती छान आहे. जसं की फॉर एक्झाम्पल रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला, अरे बाप रे, म्हणजे किती वाईट गोष्ट घडली. किंवा एखाद्याबद्दल आपण दुःखद ऐकतो तेव्हा आपल्याला असं होतं ना की छे छे असं नव्हतं व्हायला पाहिजे त्याच्यासोबत. किंवा एखाद्याबद्दल आनंदाची गोष्ट ऐकतो तेव्हा बोलतं अरे वा 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 किती छान, अभिनंदन. सो हे जे पहिले शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडणारे आहेत हे काय असणार आहेत आपले उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे उद्गारवाचक चिन्ह किंवा एक्सक्लामेशन मार्क काय म्हणतो तर वा वा किती छान आहे, अरे रे रे असं नव्हतं व्हायला पाहिजे. सो हे जे पहिले जे वर्ड येणार आहेत हे आपले काय असणार आहेत तर उद्गारवाचक चिन्ह. त्याच्यानंतर आहे खाली अर्धविराम. आता अर्धविरामला काय म्हणतात तर सेमी कोलन. आता सेमी कोलन म्हणजे काय तर हा काय सांगतो आपल्याला, जोडतो दोन विचार, जर दोन थॉट्सला जोडण्याचं काम कोण करतं तर सेमी कॉलन म्हणजेच अर्धविराम करतो. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर सेमी कॉलन जॉईंट टू रिलेटेड आयडियाज, म्हणजे दोन आयडियाज असतील, दोन विचार असतील, त्यांना जोडण्याचं काम कोण करतोय तर हा सेमी कॉलन करणार आहे. त्यानंतर आहे 6 नंबर दोन बिंदू. आता दोन बिंदू म्हणजेच काय तर दोन फुल स्टॉप आहेत पण ते एका खाली एक आहेत, त्याला काय म्हणतात तर
कोलन. आता हा कसा लिहिला जातो? त्याच्यानंतर 2 बिंदू म्हणजेच हा कोलन आपल्याला काय सांगतो, तर आता पुढे लक्ष द्या. म्हणजे पुढे बघा तुमच्यासाठी काय दिलेलं आहे, काय इन्फॉर्मेशन आहे. आता इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, तर कोलन से नाव सी व्हॉट कम नेक्स्ट, म्हणजे ह्याच्यानंतर काय येणार आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल ह्याचा यूज कसा केला जातो, तर हे यादी म्हणजे लिस्ट सुरू करण्यापूर्वी वापरतात, कुठल्या गोष्टीचं स्पष्टीकरण किंवा फॉर एक्झाम्पल देण्यापूर्वी वापरतात, वेळ लिहिताना वापरतात. फॉर एक्झाम्पल आता 10:30 झालेले आहेत, तर 10 आणि असे हे 2 डॉट दिले जातात आणि पुढे 30 लिहिलं जातं. त्याच्यानंतर गुणोत्तर म्हणजेच काय, तर रेटिओ दाखवताना पण वापरलं जातं, जसं काही 2.4, 2.3 असं जे काय आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस हा आपला कोलन वापरला जातो. त्यानंतर आहे अवतरण चिन्हे. आता अवतरण चिन्हे म्हणजेच काय, तर क्वोटेशन मार्क. आता क्वोटेशन मार्क म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये 2 असतात, एक असतो सिंगल आणि दुसरा असतो डबल. ह्याला इन्व्हर्टेड कॉमा असे सुद्धा म्हणतात, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता हे कधी वापरले जातात, आता हे काय म्हणतात, तर अवतरण चिन्हे ठेवतात दुसऱ्यांचे बोलणे, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात क्वोटेशन मार्क सो समवन्स एक्झॅक्ट वर्ड. आता ते जे आहेत बोलणारे त्यांचे एक्झॅक्ट वर्ड म्हणजे जसेच्या तसेवाले वर्ड जेव्हा सांगितले जातात तेव्हा हे काय वापरतात, क्वोटेशन मार्क किंवा इन्व्हर्टेड कॉमा. आता सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कधी वापरतात, तर आपल्याला त्या सेंटेन्स मधली एखादी गोष्ट ज्या वेळेस हायलाईट करायची असते त्यावेळेस येतो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, आणि ज्या वेळेस आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा फाइंड आउट करायला सांगितला जातो किंवा लिहायला सांगितला जातो, तर तेव्हा त्याचं काय असतं की जो समोरचा बोलणारा आहे त्याचे शब्द ना शब्द जसेच्या तसे लिहिले जातात तेव्हा काय येतो, तर डबल इन्व्हर्टेड कॉमा. जेव्हा जसंच्या तसं लिहिलं जातं तेव्हा काय असणार आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा. आणि एखादी गोष्ट जेव्हा हायलाईट करायला सांगितलेली असते, जसं की एखादा कवी आहे, त्याचं टोपण नाव आहे किंवा त्याच्या पुस्तकाचं नाव आहे, सो ते जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते काय होतं, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं जातं. सो अशा प्रकारे तुम्हाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर आहे कंस. आता कंस म्हणजे काय, तर ब्रॅकेट्स किंवा त्याला काय म्हणतात, परेंथिसिस. आता हे कधी वापरले जातं, तर कंस देतात अधिक माहिती. हे काय सांगतं, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे अधिक माहिती सांगतं. ब्रॅकेट्स गिव्ह एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल आता जसं की सविता ही खूप हुशार मुलगी आहे, सो आपण हे लिहिलं, हे झालं सिम्पल सेंटेन्स. पण सविताच्या बाजूला जेव्हा असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं की ती 7th स्टँडर्ड म्हणजे आपल्याला काय समजतं, तिच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जसं की आता स्कूलमध्ये सांगितलं सविता ही खूप हुशार मुलगी आहे, सो कोणती सविता हे नाही समजणार. मग ते काय झालं, तिथे काय देतात, तर त्या म्हणजे ती कोणत्या स्टँडर्डमध्ये शिकते आहे, कधी कधी डिव्हिजन दिलं जातं. सो ब्रॅकेटमध्ये जे दिलं जातं ते काय असतं, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे त्या व्यक्तीबद्दल अजून माहिती सांगितलेली असते. सो हे झालं आपलं ब्रॅकेट. त्याच्यानंतर आहे दीर्घ विराम. आता दीर्घ विराम म्हणजेच काय, तर त्याला म्हणतात इलिप्सिस. आता इलिप्सिस म्हणजेच काय, दीर्घ विराम म्हणे विचार अजून चालू आहे, म्हणजे त्यांना जे विचार करायचा आहे, जे बोलायचं आहे, कधी कधी एखादा व्यक्ती बोलता बोलता जेव्हा थांबतो, सो तेव्हा त्याला काय म्हणतात, तर दीर्घ विराम. त्यानंतर आहे आडवी रेघ. आता आडवी रेघ कशी लिहिली जाते, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर डॅश. आडवी रेघ देते खास जोर. खास जोर देणं म्हणजे एखाद्या शब्दावरती जास्त भर देऊन बोलणं किंवा त्या वर्डला जास्त इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व देणं. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर डॅश ॲड्स एक्स्ट्रा एम्फसिस. एम्फसिस म्हणजे तेच की एखाद्या शब्दाला जास्त महत्त्व देणं. आता फॉर एक्झाम्पल काय येऊ शकतं त्याचं, तो आला पण खूप उशिरा. सो तो आला त्याच्यानंतर हे डॅश लागणार आहे आणि पुढे काय येणार आहे, पण खूप उशिरा. सो पण खूप उशिरा ह्या शब्दावरती आपण भर दिलेला आहे. किंवा या स्पर्धेत एकच विजेता होता, राहुल. आता ह्या राहुल नावावरती काय दिलेलं आहे, तर जास्त भर दिलेला आहे. सो अशा प्रकारे ह्या आडवी रेघ म्हणजे डॅशचा यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे 11th नंबर संयोजक चिन्ह. आता संयोजक चिन्ह म्हणजेच काय, तर एक छोटी म्हणजे 2 वर्डला जोडणारी एक छोटी लाईन असते, सो तिला काय म्हणतात, तर
हायफन. आता हायफन कधी आणि कुठे वापरलं जातं? मराठीत त्याला काय म्हणतात? तर संयोजक चिन्ह जोडतो 2 शब्द. सो 2 शब्दांना जोडायचं काम कोण करतं? तर हे आपलं हायफन किंवा संयोजक चिन्ह. आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? हायफन जॉइन्स 2 वर्ड. फॉर एक्झाम्पल आई, बाबा, गाव, शहर, सुखी, दुखी. सो ह्या जे 2 शब्द आहेत ह्यांना जोडायचं काम कोण करतोय? तर हायफन म्हणजे संयोजक चिन्ह. सो अशा प्रकारे तुम्हाला ही विरामचिन्ह वापरायची आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला विरामचिन्ह पण शिकवलेली समजली असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.